नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7201 गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा. टप्पा 2 अंतर्गत योजनेतील राज्यातील अंमलबजावणी करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजेच की शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी घेतले जात असलेले याचा अंतर्गत एक महत्त्वपूर्ण माहिती अशी आवश्यकता ती आहे म्हणजेच की योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांच्यासाठी म्हणजेच की 5 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे. यांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7201 गावांसाठी म्हणजेच की 1257 पदांच्या निर्मितीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. यांच्या माध्यमातून आता राज्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 1257 पद या ठिकाणी भरली जाणार आहे. राज्यातील आता 172 पद ही नियमित पद असतील. म्हणजेच की आता 1085 पदाचे मनुष्यबळ हे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता व्यवस्थापन कक्ष मुंबई या ठिकाणी पद असतील. म्हणजे की याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय जे कक्ष आहे ते यांच्यासाठी म्हणजेच की जास्तीत जास्त प्रमाणे याप्रमाणे तर विभागीय प्रकल्प अंमलबजावणी करता जिल्हाधीक्षक म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात 21 जिल्ह्यांसाठी काही पद घेतली जाणार आहे. म्हणजेच की आता प्रकल्प संचालक 21 जिल्हे यांच्यासाठी पद घेतले जातील. उपविभाग स्तर ज्यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यांच्यासाठी एकूण काही पद घेतले जाणार आहे. याचबरोबर जिल्हास्तरीय गावांकरता पद अशी देखील भरली जाणार आहे. म्हणजे भरली जाणार आहे. 21 जिल्ह्यांसाठी 7201 गावांकरता गाव स्तरावर जे काही कर्मचारी काम आहेत यांच्यासाठी जवळपास 825 पद भरली जाणार आहे. एकूण 1085 पद ही बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहे. 172 पद हे एकूण म्हणजेच की 1257 पद योजनेच्या टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भरली जाणार आहे व मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता या अनुषंगाने सर्व महत्त्वाच्या योजना अशी बाबी पार पाडण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ देखील घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. या अंतर्गत काही पद नियुक्त्या केल्या जातील. या जे काही बाह्य यंत्रणेद्वारे पद भरायचे आहे ते देखील भरली जाणार आहे व पद भरल्यानंतर योजनेच्या राज्यामध्ये म्हणजेच की अंमलबजावणी करण्याकरता सुरुवात केली जाणार आहे की 15 ऑगस्ट नंतर या योजनेच्या अंतर्गत नवीन नोंदणी याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहे. अपडेट समोर येत आहे. त्याचबरोबर जे अपडेट येणार ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणारच आहे. धन्यवाद.